पात्रता एक आहे नाही. सर्वात पहिला मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आलात तिथं. आज नाही तरी 30 वर्ष झाली आपल्या प्रकल्पाला. 30 ते 32 वर्ष झाली. हा प्रकल्प सोसायटीच्या आपसातील वादामुळं तसाच पुढे पुढे घसरत चालला आहे. डेव्हलपमेंट काय होत नाही. पण आपण विकासकाशी भेटून विकासकाशी चर्चा करून जे पूर्वीचे आपले ॲनेक्शर आहे 1998चे जे 602 ॲनेक्शर होते त्याच्यात 112 अपात्र रहिवाशी होते. ते 112मध्ये आज तुम्ही काही लोक इथं आलेलं आहे. त्यांच्या फायली आम्ही 2022मध्ये डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी यांच्या दफ्तरी सक्षम प्राधिकरण 2 इथे आम्ही 1 वर्षाची कमिटी आलेली तेव्हा आपण सबमिट केल्या होत्या. आणि त्या सबमिट विकासकाचे जे स्टाफ होते तेव्हा त्यांचे काय कर्मचारी होते त्यांचे धनंजय आवटी त्या टायमाला धनंजय आवटी व आम्ही लोकांनी भरून ते फॉर्म भरून तुमच्याकडनं पेपर घेतले होते आणि ते सबमिट केले होते. त्याची काय पूर्तता झाली नाही. त्याचा पाठपुरावा काय झाला नाही. त्याच्यानंतर आता जेव्हा डेव्हलपमेंटला आपण पुढे जातोय तेव्हा पात्रतेसाठी आपण जेव्हा 304 लोकांचा ॲडिशनल कलेक्टरकडे फायली गेल्या त्या रिमांड बॅक व्हायच्या अगोदर आपण आपल्या ज्या 109 केसेस आहेत त्याच्या पात्रतेसाठी जे 45 फायली होत्या त्या फायलीसाठी आम्ही गेलो. तेव्हा आता SIRAचं जेव्हा नूतनीकरण होत होतं तेव्हा काय पेपर त्यांनी इकडून हलवून आता शिफ्ट कुठे झाले ना HDL नाही ते शिफ्ट झालेलं आहे इकडे आपला वाशी या साईडला पेपर घेऊन गेलेले आहेत. तर त्याच्यातले काय पेपर आपल्याच काही त्या टायमाला 1 वर्षाच्या कमिटीमध्ये होते त्यांनी 10 फायली त्यांना सापडल्या की आपल्या इथनं जेव्हा मागचा दरवाजा खुलायचा रात्रीचा 12 वाजता तिथून घेऊन गेले काय माहिती झेरॉक्स होती. पण ते असो त्यांनी काय 10 फायली घेतल्या त्यांच्या 17 फायली आले पात्रता त्या टायमाला. तेव्हा ज्यांची पात्रता आली त्यांना आम्ही विचारलेलं बाबा तुझे असे पेपर तू आम्हाला दिलेले तुझी पात्रता आलेली आहे तू पेपर कुणाला दिले बोलते आम्ही सत्यमेव जयते पॅनलला पेपर दिले मी बाकी कुणाला विचारत नाही आणि ओळखत पण नाही. बोला ठीक आहे तो त्यांच्या 17चा भाग झाला. आता तुम्ही इथे आलेला आहे तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे. मला वाटतं विनय कांबळेची पोरं असो गायकवाड असो ते खैरे असो ही रेजिना असो भागवतताई असो तुम्ही सुद्धा आईची पावती ब्लँक होती नावच नव्हतं ह्यांच्यासाठी बोला. आम्ही एकूण एकाचे पेपर आम्ही लता माडिक बोला विवेक गायकवाड बोला शैलेश खैरे बोला मोहित बोला संदीप बोला इथे बसले बाबूजी पोरं सर्व कामं करत होती. आणि ह्याच्यावर तुमचे जे EP रोलमधले जे इलेक्शनची यादी लावावी लागते ती शोधून काढून आपण तुमच्या पेपरला जोडली. तुमचे पेपर आपण नंबर देऊन तुमचे पेपर काढले तुझे पेपर जोडले बरोबर आहे. तुमचेही काढले असणार. गायकवाडला किती वेळेला फोन मारलेला आहे. अमित लोकांचे विनायक कांबळेचे आपण काढलेले आहेत. त्या दादांना फोन मारलेला त्या दादांचे पेपर आपण जोडलेले आहेत. असे करून ही फायली आपण सबमिट केल्या आणि त्याची आपण पात्रतेला आपल्या वकील ॲडव्होकेट लोंढे साहेब यांनी पुढाकार घेऊन आपल्या फायली तिथे घेऊन गेला आणि सबमिट केलं. तिथे काही लोक जाऊन बोलतात अरे या फायली आमच्या आहेत या फायली आम्ही सबमिट केलेल्या आहेत या फायली आमच्या आहेत. त्यांनी काय आपल्याला विकत घेतलं का? म्हणून मी तुम्हाला बोलवलं. तुमची पात्रता आणलेली आहे. मॅडमची फक्त सही व्हायची बाकी आहे. ही तुमचे पेपर आहेत पात्रताचे त्याच्यावर सही बाकी आहे. तर मी तुम्हाला विचारतो आपल्याला खोटेपणा करायचाच नाही. तुमच्याकडं ह्या सत्यमेवच्या पॅनलनी वेळोवेळी पेपर मागितलेले आहेत की नाही बरोबर आहे मागितलेलं आहे. आज तुमचा हा पेपर कमी आहे काही आणून द्या. आज तुमचं हे कमी आहे तुम्ही हे आणून द्या. रेजिना फॉन्सेकाच्या मुलीचा कन्सेंट पाहिजे तिचं हक्क सोड पाहिजे ते आणून दे. तिचं ॲफिडेविट होतं ते बनवायचं होतं आणून दे. अभिलीन जाधव असेल बाबा तुझी सर्वे पावती कुठे असेल ते आणून दे बरोबर. विनायक कांबळे यांचे काय पेपर नव्हते त्यांचे पेपर आपण मागून घेतले
रघुनाथ खैरेचे आमच्याकडे पेपर होते, त्यांना विचारलं बाबा आम्ही लावतो, त्याच्या पोराला विचारलं, आपण ते पेपर लावले, सर्वांचे पेपर आपण लावले, ईपी रोल जोडले आपण तिथे, ईपी रोल हर एक दिवशी हा पेपर कमी आहे, हा पेपर पाहिजे, आपल्या पॅनलनी जसं जसं होतंय तसं जसं करून ते पेपर जोडले. आणि एवढं करून जो व्यवहार होता, तो व्यवहार आहे डेव्हलपरला बोलून डेव्हलपरनी तो मान्य केला. आणि पात्रतेला जे काय वकिली खर्च लागेल आणि जो काय व्यवहार करायचा असेल तो डेव्हलपर स्वतः बोलला, ते माझी जबाबदारी आहे, कुठल्याही झोपडीधारकाकडे 1 रुपया पण घ्यायचा नाही, 1 रुपया का 1 पैसा पण घ्यायचा नाही. मग ते सक्सेशन असो किंवा पात्रता असो, तुम्ही फक्त लोकांची पात्रता आणली, लोकांची पात्रता आम्ही आणली. मला हेच विचारायचं आहे, हे लोक बोलतात तुमची पात्रता आम्ही आणले, पात्रतेचा अजून रिपोर्ट आलेला नाही, तर तुम्हाला हे सांगायला बोललंय की तुमचे पेपर तुम्ही कुणाकडे दिले होते? बरोबर आहे. आता कॅरेजवर मीटिंग झाली तर तुमची नावं पुकारली, तुम्ही पात्र झालात, फक्त ऑर्डर यायची बाकी आहे, बरोबर आहे. त्या ह्याच्यामध्ये जेवढे जेवढे पेपर लागले तेवढे आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले प्राधिकरणाला. मग आज काही लोक बोलतात इथनं नाव चोरली, असे तर कमिटी चोरली, हा 18 मधले 9 लोकांना राजीनामा द्यायला लावली आणि कमिटी बरखास्त केली. त्याच्या अगोदर कॉपरेटिव्ह कोर्टला बोलली हे बोगस तऱ्हेने जिंकून आलेले, यांना हार बर्दाश्त नाही झाली, तर कसं यांना पाडायचं? तर असं काय फरक नाही पडत, आपण पुण्यांदा उभा राहू, पुण्यांदा इलेक्शन होईल तेव्हा तुमच्या सहकार्याने आपण पुण्यांदा उभा राहू. पण हे सर्व करत असताना ही पात्रता हे पॅनलनी आणले, हे तुम्हाला मान्य आहे का? पॅनल खोटं बोलतंय? तुम्हाला वेळोवेळी आई रुके आई तुम्हाला पण आपण सांगितलेलं, आई तुमची पात्रता आलेली आहे, कॅरेजवर पण बोलवलेलं, नावं डिक्लेअर केली आपण, यांची पात्रता आलेली आहे. काही लोकांची पात्रता नाही डिक्लेअर केलेली, ती बोला जेव्हा ती कन्सिडर होतील तेव्हा येईल. आपल्या याच्यामध्ये आता 15 पात्रता आल्या, अजून आपल्या 9 ते 10 पात्रता यायच्या बाकी आहेत. ते त्यांच्याकडे पेपर आहेत, त्याच्यावर ते कामकाज स्क्रुटिनी करावी लागते, पेपर कुठला कमी आहे काय आहे ते बघून. आता ही कल्पना सावंत आहे, त्यांची पात्रता तोंडावर आहे, पण त्यांच्या कल्पना सावंतच्या मुलाच्या नावावर होत नाही, कारण त्याच्या बहिणीचा कन्सेंट लागेल, भाऊ बहीण आहेत ना, दोघांची नावं येतील. जर हां तर ते कसं करावं लागेल, तिला पण तिचे काय डॉक्युमेंट द्यायला लागतील, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर तुमच्या मिस्टरांचं आणि तिचं दोघांचं तुमच्या आईबरोबर नाव येईल, जर तुम्हाला ते मान्य असेल तर. कारण आम्ही एकट्याच्या नावाने टाकाय गेलो पण ते मानत नाही, ते बोलतात त्यांची 2 पोरं होती ना, त्यांची जी पोरं असतील त्या पोरांची नावं येतील याच्यामध्ये. तर तुम्हाला जे मान्य असेल तर तिचं पण आधार कार्ड पॅन कार्ड आणून द्या, हां तिचा पण फोटो द्या, म्हणजे जोडपत्र दोघांचे मिळून रवी सावंत आणि तुमच्या बहिणीचं जोडपत्र ही लोक भरून घेतील, ते जोडपत्र जाऊन आम्ही तिथे देणार आणि ती पात्रता तुमची आणणार. पात्रता तुमचे सर्व पेपर आहेत, फक्त तुमच्या घरगुती अंडरस्टँडिंग मुलं ते होत नाहीये, तर ते तुम्ही अंडरस्टँडिंग करून ते तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. दोघा भावांची नावं येऊन द्या, नंतर काय व्यवहार करायचा तो करा, पण पात्रता आणायला तुमचे दोघं भाव एकत्र येणं गरजेचं आहे. यस हां, तर ही पात्रता तुमची आलेली आहे. मी पुन्हा एकदा नावं वाचून दाखवतो आणि ह्याची जेव्हा साईन होईल मॅडमची, गीतांजली शिर्केची, ती सर्टिफाईड कॉपी एक सोसायटीला असते, एक विकासकाला असते आणि एक झोपडीधारकाला असते, ही तुमची आहे. ती कॉपी एक मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांच्या समोर स्वाधीन करू, बरोबर आहे. आता इथं पुष्पा आई आलेली नाही, तिची पात्रता डिक्लेअर झालेली आहे, तिने जे काय पेपर दिले त्याच्यावर तिची पात्रता डिक्लेअर झालेली आहे. त्याच्यानंतर रेजिना फन्सेका हिच्या नावाची पात्रता डिक्लेअर झाली. आता हिचे काय पेपर द्यायचे नाही, फायनल झाली, फक्त आता मॅडमची सही होऊन की आम्हाला देणार. त्याच्यानंतर आहे मंगेश शंकर गायकवाड, त्याच्या पत्नीचं नाव आहे, याची पात्रता डिक्लेअर झालेली आहे. कल्पना सदाशिव सावंत, आता जसं सांगितलं ताईला, तुमच्या नंदेचं आणि तुमच्या मिस्टरांचं नावाने फॉर्म भरावा लागेल, ती पात्रता येईल. त्याच्यानंतर आहे श्रीधर शिवराम हाटे व त्यांची पत्नी लता श्रीधर हाटे, यांची पात्रता डिक्लेअर झालेली आहे, म्हणजे आली डिक्लेअर, म्हणजे आता काय पेंडिंग नाही, फायनल झाले, आता काय पेपर आम्ही मागणार नाही. विनायक गणपत कांबळे मयत, त्यांची निलिमा विनायक कांबळे आणि मुलगा अमित विनायक कांबळे यांच्या नावाची पात्रता फायनल झालेली आहे. आणि तुमच्या भाऊ बहिणींनी कन्सेंट दिला होता तुझ्या नावाने करायला.
रघुनाथ शंकर खैरे, रेश्मा रघुनाथ खैरे तुमची पत्नी आणि तुमच्या नावाची पण पात्रता फायनल झालेली आहे. तुमचे काय काय पेपर जोडले तुम्ही याच्यात बघाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. भागवत शंकर खैरे, गीता भागवत खैरे यांची पात्रता फायनल झालेली आहे. तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुमच्या पेपरला अर्ज कसा केला, काय काय केलं. शत्रुघ्न भिकुराम कदम, आम्ही याने विचार केला की म्हातारी मेले, तिची पात्रता करून आम्हाला काय फायदा नाही, मत नाही येणार आम्हाला, आम्ही तो नाही विचार केला. मी मेलेल्या माणसांची पण पात्रता आणली, ते मत आम्हाला नाही भेटणार, पण आम्ही तो विचार नाही केला की ह्याचं मत आणलं इथे काय खटपट करण्यापेक्षा दुसरं कुणाची खटपट करू. तसं न करता आम्ही मेलेल्या माणसांची पण पात्रता आणलेली आहे. जसं काय शत्रुघ्न भिकुराम कदम, त्यांची पत्नी सुलभा शत्रुघ्न कदम, ह्या आहेत का जीवन? दोघं पण वारले. दोघं वारले, यांची पात्रता आम्ही आणलेली आहे. त्यांच्या पोरांचे केसेस वेगळे आहेत, त्यांची नावं याच्यात टाकता येणार नाही. त्याच्यानंतर प्रवीणा रामदास रुके यांची पात्रता फायनल झालेली आहे. सुब्रता निशा रजा मोदीला तर आम्ही ओळखत नाही, पण ते मोहित खान इथं हा बघा, याला विचारलं बाबा ह्या बाईला ओळखतो, बोलता हा ओळखतो. ठीक आहे, ओळखतो. कुठे राहतो? वैशालीमध्ये राहते, कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये. तिची पात्रता, तिला अजून आम्ही बघितलेली पण नाही ना, कधी इथं आले कधी काय. तिची पात्रता आम्ही आणलेली आहे. वसंत बाबू पवार, त्यांची पत्नी सुवर्णा वसंत पवार, यांचेही डॉक्युमेंट आम्ही अर्ज करून मागवलेले आहेत. त्यांचे काय डॉक्युमेंट ते घेतले, जोडले आणि टाकले, त्यांची पात्रताही फायनल झालेली आहे. वसंत बाबू तो बिचारा गेल्या जयंतीलाच वारला. सुनंदा शंकर भुवड यांची पात्रता फायनल झालेली आहे. तुम्हाला पण अर्ज करून आपण मागवलं ना, माहिती असेल ना. ही कोण आहे? सुरेश सीताराम पवार. तिची रात्रभर मेहनत करत होती ना पोरं तुझ्या घरात पेपर शोधायला. 4 फेऱ्या झाल्या त्यांच्याकडे. कुठे गेली ती पोरं? मी गेली, चैलू गेला, तुमची पात्रताही मी सिद्ध पण गेले झाली, होते. फायनल झालेली आहे. त्याच्यानंतर आहे चंद्रकांत लक्ष्मण यादव, शालिनी लक्ष्मण यादव. ते दोघेही दाम्पत्य वारलेले आहेत. त्यांची मुलं शेखर चंद्रकांत यादव, प्राजक्ता चंद्रकांत यादव आणि चेतन चंद्रकांत यादव यांची पात्रता फायनल झालेली आहे. त्याच्यानंतर आहे तक्षशिला विकास मित्र मंडळ. या मंडळाला आपल्या बाबासाहेबांचंच आहे, आपल्या बौद्ध धर्माचंच आहे आणि इथं कुठली जातपात नाही. सर्व मंदिर, हनुमान मंदिर असो, आपलं बुद्ध मंदिर असो, कुणाचं मंडळ असो, त्यांच्या सर्वांसाठी आपण हे करतोय. यांना आम्ही वेळोवेळी फोन केलेला आहे. त्यांचे काही डॉक्युमेंट असतील तर मागून घ्या. अर्धवट पेपर आहे, त्यांनी दिलं नाही, मग तशीच फाईल आम्हाला सबमिट करावी लागली. त्यांना अपात्र ठरवलेलं आहे, पण अपात्र ठरलं म्हणजे कॅन्सल नाही. त्यांनी विवेक त्यांच्याकडे पुन्हा पेपर माग, काय पेपर कमी आहेत ते पेपरची जोडणी करून त्याची पात्रता आणणं गरजेचं आहे. तर ते इथं येत नाही म्हणून काय आपलं त्यांचं पुढं फाईलचं काय साध्य होणार नाही. आम्ही घरी पण गेलो होतो, मेसेज दिलेला देतो बोलले, पण आले नाही. पण काय झालं शेवटी अपात्र ठरले, अपात्र ठरले ना, ते ह्याच्यामध्येच झालं असतं. त्याच्यानंतर आहे आनंद बांबू मोरे. आनंद बांबू मोरेचं लाईट बिल मॅच नाही होत आपलं त्याचं, तर ते एकदा अमोलशी बोलावं लागेल आम्हाला. आणि ते लाईट बिलसाठी अडाणीला जाऊन त्याची सर्टिफाईड कॉपी आणावी लागेल अमोलला, तरच ते लोक SRA एक्सेप्ट करतील. त्याचं ते स्कॅन करतात ना, त्याच्यात येत नाही आहे ते. आता यांचं पण पेंडिंग होतं बिल, पात्रता अडवली. जुनं बिल जुनं पण होतं रनिंग, भरायला लावलं. स्कॅन टाकली, बाबा याचं बिल पेंडिंग आहे, याचं भरायला हवा. पोरगा येऊन लगेच भरला नसतो. हा, लगेच बिल पे झालं. तर सलमा नुरुद्दीन राजापूरकर, हिच्याकडे पण जुनं लाईट बिल 17,000चं पेंडिंग आहे. जुनं ते जेव्हा स्कॅन केले ते दिसलं, तर ते भरतील तेव्हा तिची पात्रता आहे. आणि तिची जी सर्वे पावती आहे ती तिथं स्कॅन होत नाही आहे, म्हणून ती केस अडवलेली आहे. हां, आवेनतुल्ला
अभिनेतुल्ला मेला, त्याची बायको जिवंत आहे. तिचं आपल्या इथे EP रोलमध्ये नाव नाही. जे आपण गव्हर्नमेंट आता इलेक्शन झालं ना नगरसेवकचं, तशा त्या लिस्टमध्ये तिचं नाव नाही म्हणून ही अडवलेली. तर त्यांना सांगितलं आम्ही SRAला की बाबा अभिनेतुल्ला तर तुम्हाला पेपर भेटणार नाही, कारण तिच्या गावी ती मतदान करते म्हणून इथं नाव नाही चढवलं आहे, इथं तिच्या मिस्टरांचं आहे. मग त्यांनी मिस्टरांचं मागवलं, ते अभिनेतुल्लाची पण पात्रता फायनल होईल. त्याच्यानंतर आपली 10 नावं अशी आहेत ती पात्रता होणार आहेत. मी ती नावं याच्यासाठी नाही घेत, ती नावं पण चोरतील आणि बोलतील आम्ही आणली. जातील बोलतील ही पात्रता आम्ही आणतो. त्याच्या आता तुम्हाला ही जी पात्रता आपण आणली हे तुम्हाला मान्य आहे का आम्ही खोटं बोलतोय? आणि दोन वेळा हे तुम्हाला डिक्लेअर करून दाखवतो. आणि जेव्हा तुम्हाला तेव्हा विश्वास बसेल तेव्हा तुम्हाला आम्ही ऑर्डर दे. प्रमाणित प्रत देऊ, सर्टिफाईड कॉपी, प्रमाणित प्रत, बाबा ही सही झालेली ही तुमची कॉपी बरोबर आहे. तेव्हा तुम्हाला योग्यरित्या मान्य होईल. ते 2-3 दिवसामध्ये ती आमच्या हातात ऑर्डर येईल, तेव्हा तुम्हाला आम्ही बोलून ती देऊ. तर ह्या गोष्टी सांगायला तुम्हाला आम्ही बोललो. काय लोक अफवा पसरवतात की ही पात्रता आम्ही आणली, पण त्यांच्या 17 पात्रता आल्या. आम्ही कधी नाही लोकांना बोललो की तुमची पात्रतेच्या फायली आम्ही टाकलेल्या की तुमची पात्रता आम्ही आणल्यात ना, त्यांना लग हो बरोबर आहे. आम्ही कोणाला कान भराय गेलो नाही का काय, पण ते लोकांना त्यांची हार बर्दाश्त नाही झाली. ते आपल्या लोकांना तुम्ही ज्या फायली दिल्यात पॅनलकडे, ते बोलतात ह्या फायली आमच्या आहेत, म्हणजे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे. कोण आहे? सगळे बसले त्यांच्या समोर मी तुमच्या हातात आणून तुम्ही सर्वांनीच फायली इथं दिलेल्या आहेत आणि त्या फायलीवर आपल्या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि तुमची पात्रता काल काही तुम्हाला जेव्हा कोणी बोललं की बाबा तुमची पात्रता अशा अशा व्यक्तीने आणली, तेव्हा तिथं त्यांना बोलायचं आम्ही फाईल ह्यांना दिलेली, तुम्ही कुठनं आणला दाखवा रे. जे बोलतात काँग्रेस मला शरमच नाही, लाजच नाही. नाही बघा, नेक्स्ट टाइमला कोण बोलेल ना आम्ही तुमची पात्रता बोलायचं पेपर तर तुम्हाला दिले नव्हते ना. मी बोलली मला माहिती आहे माझे आले आहे एवढं बोलली मी एवढे बोलली ना. बरं झालं. त्या भाऊंना पण बोलवलेलं आपण बरोबर आहे. मी दादा काल तुमचे आले, जाताना तर तिला सांगितलं होतं ना. जोरजोरात हात तुमचे मारून आले जेव्हा मला सर्टिफाईड बोलतात. कॉपी येईल तुम्हाला आम्ही ती देऊ करू. बोलवू आम्ही, बोलू, एक meeting घेऊन एक त्याच्यामध्ये मीटिंग देऊन घेऊन टाकू. देऊन टाकू सर्व. तुझ्या वडिलांचं पण सर्व तुला स्वतःला माहिती आहे किती वेळा कॉल करतोय आपण, किती वेळा. आता ते बालकृष्ण मर्चंडे आहे, त्यांच्यासाठी किती कॉल करतोय आपण. अशा काही गोष्टी आहेत जेवढे आता हे आलेले आहेत, ही सुरुवात झालेली आहे. अजून काय पात्रता येतील. रिमांड बॅग 304 नवीन घरं होती, त्याच्यातले पण काय डॉक्युमेंट आहेत त्यांची पात्रता घ्यायच्या आहेत मार्गावर, ती पण पात्रता आहे. पण लोकांनी पण सहकार्य केलं पाहिजे पण आपल्याला. जितू माझं पात्र झालंय ना माझं, मग तो बाजूचा आहे तो ते मुलाची ना तुमची हा. रिमांड बॅग झाल्यात ना, हा. त्या रिमांड बॅग झाल्यात, त्याची ऑर्डर घरोघरी येते. ती ऑर्डर आल्याच्या नंतर ती ऑर्डर जेव्हा संस्थेकडे, आपल्या संस्था तर राहिली नाही, तेव्हा आमच्याकडे येईल. ऑर्डरला जुनी जी त्यांनी आपली सबमिट केली ती कॉपी लावून त्यांच्या पात्रतेसाठी इथं अपील करायचं आहे. कुठे जिथं तुमची जिथं आता केली पात्रता आलेली आहे, आता जिथं तुमची तिथं अपील केली. करायला सांगितलं, तिथे अपील करू. तिथनं तुमच्याची व्यक्ती पात्रता आहे. एक तर तुमच्या मुलीचं आहे, बरं जे इथं आहे ते पात्र झालेलं आहे, एक तुमचं आहे. आता तुमच्या तिन्ही मुलांचे ज्यांचे पेपर असतील ते पेपर सबमिट करून, ज्याचे पेपर असतील त्यांची लोक पात्रता सिद्ध करतील की बाबा हे पेपर योग्य आहे, त्यांची आम्ही पात्रता आता सिद्ध हे करतो. पात्र झाले तर शिफ्टिंग कधी देणार? बाई. त्याच्यासाठी बोलतोय, सांगतो ना. नाही, सांगतो. नाही पण मला एक शिफ्टिंग दिला तुम्ही जरूर. हा आई काय झालंय, काम आहे. जागा आपली कुणाची आहे, जागेचा मालक कोण आहे, तू आहे बोलतेस ना. आंबेडकर सोसायटी आहे ना, तर आंबेडकर जेव्हा मालक परमिशन देईल तेव्हाच येणारा डेव्हलपर पुढे जाईल ना. तर जे मालक मध्येच आपसामध्ये एवढे सारे वाद आहेत, त्यांचं परमिशन भेटत नाही म्हणून हे प्रोजेक्ट थोडा थांबलाय. रखडलेला आहे. आता 32 वर्ष झाले यांच्या आपसातल्या भांडणामुळे हा प्रोजेक्ट पुढे जात नाहीये. जेव्हा ही भांडणं मिटतील, बिल्डर उद्या देईल शिफ्टिंग. ही 7 महिने 7 वर्ष हा बिल्डर येऊन पण का डिले झालाय, आणि त्याला डेव्हलपमेंट राईट भेटलंही नाही. तो पैसे का नव्हता टाकत, या गोष्टीसाठी टाकत नव्हता. पात्रता का आणत नव्हता, की झालं हे लोक उद्या खाली करतील नाही करतील, माझं जेवढी मेहनत आहे ती अडकेल, त्याचा तो विचार होता. पण त्याला आम्ही रिक्वेस्ट करून 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 तो मानला आणि बोलला ठीक आहे आणतो. तर आज ना उद्या
आंबेडकर सोसायटी बसून त्यांचा मार्ग काढतील. तो मार्ग काढल्याशिवाय काय पर्याय नाही तर उद्या SRAने जर ताब्यात घेतलं मग कुणालाच काय नाही भेटणार. जी पात्र आहेत त्यांनाच घरं, बाकीचे बाहेर होते. आता डेव्हलपर आहे तर डेव्हलपरकडे आपण झटून भांडून आपल्या अधिकाराचं घर नाही तो बाबा कुठं घर घेऊ तेवढा पैसा तरी लोक मागू शकतात. पण SRA आली तर ते नाही मागू शकत. SRA बघणार जो पात्र आहे तो घर, जे पात्र नाही आउट, गेट आउट करून टाकतील. आणि SRA झोपडीधारकांनी नाही टाकलंय. SRA मध्ये टाकणारी आंबेडकर सोसायटी आहे पूर्वीची आणि तिला आज करून खेचून आणणारी ती पण आंबेडकर सोसायटी आहे. ही बिल्डर आणला तो पण आंबेडकर सोसायटी आहे. ही SRA संस्था बनवली ती पण आंबेडकर सोसायटी आहे. आता आंबेडकर सोसायटी SRA संस्था नको, आता आंबेडकर सोसायटीला SRA प्रकल्प नको. खड्ड्यात टाकलं आंबेडकर सोसायटीनेच आपल्या, पण आता त्यांना हे नकोसं वाटतंय. पण पहिलाच नसतं टाकलं तर आज आपण सर्व एक ज्या घराचे वेगवेगळे मालक असतो वेगळ्या प्रकारे डेव्हलपमेंट झाला असता. पण आता 60 ते 70% डेव्हलपमेंट झालं आहे ते SRA पण मानणार नाही. जर नाही मानलं तर त्या 3 सेल बिल्डिंग आहेत त्या झोपतील, त्या पाडल्या जातील. ह्या बिल्डिंगीतनं घरं बेघर करून टाकतील आपल्या लोकांना आणि बेकायदेशीर या बिल्डिंगी आहेत. तर ह्या सर्व विचार करायचा आहे. जेव्हा आपण सर्व पात्र हो तेव्हा आपण मॉपनी एक आवाज उचलू, बाबा आम्हाला आमची घरं आम्ही लोकांना दिलेली आहेत, तोडलेली आहेत, आमच्या अधिकाराचं घर तरी मिळून द्या. त्यासाठी आपला लढा आहे आणि आपण तो लढतोय, मी झटतोय. विकासकाबरोबर आपले नेहमी चर्चा होत असते, वाद होत असतात आणि त्याला पण मान्य आहे की बाबा आपल्याला लोकांना द्यायचं. असं नाही की विकासकाची आपण बाजू घेतो, वेळोवेळी आपल्या लोकांच्यासाठी आपण भांडतोय. काल पण वाद मोठा होत होता. आपल्या पॅनलने नको ते प्रश्न केले, त्याला पाहिजे ते प्रश्न विचारलेले. तो प्रश्नाचे उत्तर द्यायला त्याच्याकडे तो बांधील नाही, कारण का त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. तो ह्या मॅटरमधला ह्या म्हणजे जे चालले घडामोडी त्याच्यामध्ये त्याचा काही रोल नाही, त्याचं असं म्हणणं आहे. बरोबर आहे, नसलेलंच बरं, बरोबर आहे. पण आता आपलं पॅनल आहे, तुमच्या ताकदीवर, तुमच्या जोरावर आणि तुमच्या सहकार्याने आजपर्यंत झटत आलेलं आहे, पुढेही झटत राहणार आणि तुमचं सहकार्य असंच लाभो आणि तुमचा विश्वास असंच कायम राहू हीच तुमच्याकडे विनंती आहे. एवढं बोलून मी इथंच थांबतो आणि तुमची पात्रता जेव्हा येईल तुमच्या ताब्यामध्ये तुमची प्रमाणित प्रत देण्यात येईल. आणि अजितांनी यांनी ऑर्डरच्या कॉप्या नाही दिल्यात म्हणून आम्ही फॉर्म भरलेत नाही. त्या विचारतायत ना म्हणून सांगते त्यात. काय लोकांचे फोन केला होता मी, काय लोकांचे अजितला. आलेच नाही ना, काय लोकांचे पण अजून आणून नाही दिले. मग आम्ही फाईल कशी टाकणार? सत्यमेव जयते पॅनल त्यांनी ऑर्डरची कॉपी आणि फोटो आणून द्यायला पाहिजे. मी बोलली होती. पॅनलने आपली